हाय फ्रेंड्स, कशा आहात सर्व? मजेत आहात ना? आज तुमच्यासाठी खूपच टेस्टी आणि करायला एकदम छान, लहानांपासून मोठ्यांना आवडेल अशी कच्च्या केळ्याची भाजी ही रेसिपी आणली आहे. पूर्ण व्हिडिओ पहा, म्हणजे तुम्हाला कळेल की भाजी न आवडणारे सुद्धा आवडीने खातील आणि त्यांना कळणार पण नाही की आपण कशाची भाजी खातोय. छान अशी कच्ची केळी मिळाली होती मला. अशा प्रकारे बघा, त्यानंतर मी त्यातली केळी घेतली आहे आणि चाकूने अशा प्रकारे त्याला कट देणार आहे बघा. म्हणजे त्याचे जे साल आहे ते सहजरित्या निघेल, कारण केळं कच्चं आहे, त्याचं साल आहे ते असं पटकन निघत नाही. मग आपण ते चाकूच्या साहाय्याने काढू शकतो. आणि काढल्यानंतर आपण ते पाण्यात ठेवायचं आहे, म्हणजे जे आपलं केळं आहे ते काळं होणार नाही. हे बघा, असे त्याला काप द्यायचे आहे आणि त्याचं जे वरचं साल आहे ते आपण काढून घेणार आहोत, कारण केळी पूर्ण कच्ची आहेत. मग ते साल निघायला थोडासा वेळ लागतो, पेशन्सचं काम असतं. पण भाजी जर तुम्ही केली ना तर एक नंबरच होते बघा. अशा प्रकारे आपण त्याचं साल काढून घेणार आहोत. खूप टेस्टी, अगदी मुलांच्या डब्याला जर दिलं ना तर मुलं अगदी चाटून पुसून भाजी खातील. हे बघा, अशा प्रकारे आपण त्याचे तुम्हाला जर हाताने नाही काढता आलं तर तुम्ही असं आपण साल काढायचं मशीन आहे, त्याने पण तुम्ही अशा प्रकारे काढू शकता, त्याने पण निघतं. त्यानंतर आपण त्याचे बारीक बारीक काप करून घेतले. सर्वप्रथम आपण कढईमध्ये तेल टाकलं आहे. तेल छान गरम झालं की त्यामध्ये आपण मोहरी टाकली आहे. मोहरी छान तडतडली की आपण त्यामध्ये जिरे घालून घेतले आहेत. दोन्ही पण छान तडतडून द्यायचं. हे बघा, मी असे केळ्याचे काप करून घेतलेत. त्यानंतर आपण एक कांदा बारीक चिरून घेतला आहे. एकदम साध्या पद्धतीने बनवणार आहे, पण एवढी टेस्टी होते की नाही भाजी कच्च्या केळ्याची. खरंच मिळाली तर एकदा करून बघा, कारण बाजारामध्ये कच्ची केळी मिळतात. त्यानंतर आपला कांदा आहे तो छान असा सोनेरी रंग आला आहे कांद्याला. त्यानंतर आपण माझ्याकडे लसूण खोबरं आहे बनवलेलं. लसूण खोबरं आणि कोथिंबिरीचं मी बनवलेलं आहे, ते टाकून घेतलं आपण 1 चमचा आणि छान असं तेलामध्ये आपण परतून घेणार आहोत. खूप छान, अगदी साध्या सिंपल पद्धतीने वाटण घाटण न करता अगदी खूप टेस्टी भाजी होते बघा. छान असं आपण लसूण खोबरं भाजून झालं आहे. हे बघा, छान भाजून घ्यायचं आहे, म्हणजे त्याचा जो कच्चेपणा आहे तो जाईपर्यंत भाजून घ्यायचं आहे, म्हणजे भाजी आहे ती खूप टेस्टी लागते. आणि मध्यम गॅसवरच भाजायचं आहे. तुम्ही जर मोठा गॅस केला तर करपू शकते. त्यानंतर माझा जो घरगुती कांदा लसूण काळा मसाला आहे तो मी घालून घेतला आहे आणि 1 चमचा लाल मिरची पावडर घातली आहे थोड्यासा रंगासाठी. आणि थोडंसं पाणी घालून घेणार आहोत, म्हणजे आपला जो मसाला आहे तो करपणार नाही, छान असं शिजून निघेल. बघू शकता आपण. त्यानंतर आपण 1 टॉमॅटो बारीक चिरलेला त्यामध्ये घालून घेणार आहोत. टॉमॅटो ऑप्शनल आहे, तुम्हाला आवडत नसेल तर तुम्ही स्किप केला तरी पण चालेल, पण खूप छान टॉमॅटोनी तर असा स्वाद येतो भाजीला. टॉमॅटो मऊ होईपर्यंत आपण हलवणार आहोत आणि जो मसाला आहे तो पण आपला छान परतून निघत आहे. त्यानंतर मी हळद टाकली आहे छोटा 1 चमचा आणि हिंग घालून घेणार आहोत त्यामध्ये. हिंग आपल्या स्वादासाठी चांगलं असतं, तब्येतीसाठी पण. आणि कढीपत्ता मी तुकडे करून घातले आहेत, चिरून टाकले आहेत. काय होतं, असा अख्खा कढीपत्ता असला की तो बाजूला काढला जातो आणि तुम्ही जर असे त्याचे तुकडे करून किंवा चिरून टाकला तर तो दिसत नाही, म्हणजे काढण्याचा प्रश्नच येत नाही, कारण कढीपत्ता खाल्लेला एकदम चांगला असतो. त्याचे फायदे पण भरपूर आहेत. अशा प्रकारे आपण बघा, छान असं आपलं टॉमॅटो पण मऊ शिजून झाला आहे आणि आपल्या जे आहे मसाला तो पण भाजून गेला आहे. त्यानंतर आपण थोडेसे मटार टाकले आहेत, हिरवे मटार होते शिल्लक, कारण आता बाजारामध्ये भरपूर मटार येत आहेत. हिरवे मटार आहेत ते छान असे आपण परतून घेणार आहोत. खूप छान वेगळ्या पद्धतीने मी मटार घालून कच्च्या केळ्याची भाजी बनवत आहे मैत्रिणींनो. छान असा आपण जो मटार आहे तो पण त्या ह्याच्यामध्ये भाजून घेतला आहे. त्यानंतर आपण जी कच्ची केळी चिरून घेतली होती
ती आपण त्या वाटणामध्ये किंवा आपण जे टाकलं आहे त्यामध्ये टाकून छान असं आपण चवीप्रमाणे मीठ घालून घेणार आहोत आणि छान परतून घेणार आहोत. म्हणजे तुम्ही जेवढी भाजी कुठली पण छान परतून घेतली की त्याची चव अप्रतिम अशी होते. बघू शकता किती सुंदर रंग आला आहे आणि थोडंसं आपण पाणी घालणार आहोत म्हणजे जी केळी आहेत आपली ती छान शिजून निघतील. हे बघू शकता किती सुंदर आणि इतका छान वास सुटला आहे की नाही, खरंच अप्रतिम होते. एकदा अशा प्रकारे खरंच करून बघा कच्च्या केळ्याची भाजी. अगदी खूप चविष्ट लागते. तुम्ही ही भाकरी बरोबर न खाता चपातीबरोबर तर खूप छान, भाताबरोबर पण छान लागते. हे बघा आपली छान अशी भाजी, त्यातलं पाणी पूर्ण आटत आलं आहे बघा. किती सुंदर दिसते आहे बघा. त्यानंतर आपण जाडसर शेंगदाण्याचा कूट टाकणार आहोत. ऑप्शनल आहे, तुम्हाला नको असेल तर स्किप केला तरी पण चालेल. तुम्ही येथे ओल्या नारळाचा किस जरी टाकला तरी पण छान लागतो. पण आमच्याकडे शेंगदाण्याच्या कुटाचा वापर केला जातो, त्यामुळे शेंगदाण्याचं कूट वापरला आहे. हे बघा आपली किती सुंदर अशी भाजी तयार झाली आहे कच्च्या केळ्याची. वरून आपण कोथिंबीर घालून घेत आहोत. खूपच अप्रतिम अशी. एकदा करून बघा आणि केल्यानंतर कशी झाली ते सांगायला अजिबात विसरायचं नाही. अजूनही चॅनलला आपण सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. बेल आयकन प्रेस करा जेणेकरून प्रत्येक नवीन येणाऱ्या व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळेल. रेसिपी जरी आवडली असेल तर एक छानशी कमेंट करा आणि हाईप करायला अजिबात विसरायचं नाही. तुमच्या मित्रमैत्रिणींमध्ये शेअर करायची आहे रेसिपी. आणि व्हिडिओ माझा आपण शेवटपर्यंत पाहता त्याबद्दल सर्वांचे मनापासून धन्यवाद.